शिवहरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. शिवहरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. ओम उमा पार्वती पते हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. भगवान शिव हे अत्यंत भोळे देव मानले जातात, म्हणून त्यांना भोळा शंकर म्हणतात. ज्या घरात भगवान शिवशंकरांची पूजा नियमानुसार केली जाते तिथे शुभ आणि समृद्धी वास करते. महादेवांच्या कृपेने त्या घरात सदैव सुख समृद्धी नांदत असते अशी मान्यता आहे. भगवान शिव लवकर प्रसन्न होतात. भगवान शिवाचे भोळ्या स्वभावामुळे भक्ताला ते सदैव सुखी ठेवतात, परंतु भगवान शिव यांना क्रोध देखील लवकर येतो. त्यामुळे भगवान शिवाच्या पूजेमध्ये चुका करणे टाळावे. भगवान शिवशंकरांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला अकाल मृत्यू कधीही येणार नाही आणि तुमच्यावर येणारे सर्व संकट भगवान शिव स्वतः निरसन करतील असे काही आध्यात्मिक शिवपुराणातील आज आपण उपाय पाहणार आहोत. शिवपुराणात असे म्हटले आहे की आपल्या आयुष्यात जर आपण एखाद्या समस्येला तोंड देत असू तर भगवान शिवशंकरांसारखा दुसरा पर्याय असू शकत नाही. भक्तांनो, महादेवांची आरती आणि कथा वाचणे आवश्यक आहे. त्याचबरोबर महादेवांच्या मंत्राचाही जप करावा. तुम्ही भगवान शिवशंकरांच्या अनेक मंत्रांचा जप करू शकता. शंकराच्या पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने तुम्हाला केवळ तुमच्या आतच नाही तर तुमच्या सभोवतालीही आनंद वाटतो. सनातन परंपरेवर भगवान शिवशंकरांचे उपासना अगदी सोपी मानली गेली आहे, कारण भगवान शिवशंकर आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा फक्त पाणी आणि काही पाने अर्पण करून पूर्ण करू शकतात. पण त्यांच्या पूजेसंबंधी काही विशेष नियम सुद्धा आहेत. ते नियम मात्र लक्षात ठेवून उपाय आणि उपासना करावेत. बघा, 26 जानेवारी 2026 माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सोमवारची अष्टमी आहे. 700 वर्षाने असा योग बनलेला आहे की वर्षातील पहिलीच माघ महिन्यातील 26 जानेवारीला भगवान शिवशंकरांची सोमवारची अष्टमी आलेली आहे. प्रत्येक शिवभक्त हा सोमवारी भगवान शिवाची मनोभावे पूजा करतात. शिवशंभूंचा आशीर्वाद आपल्यालाही मिळावा असे प्रत्येक भक्ताला वाटत असते. भोलेनाथांची पूजा केल्याने तुमच्या नशिबात नसलेल्या गोष्टीही तुम्हाला प्राप्त होतात अशी धार्मिक आणि आध्यात्मिक श्रद्धा आहे. आपल्या हिंदू धर्मातही आठवड्यांचा प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतो. त्याचप्रमाणे सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे. त्यातल्या त्यात सोमवारची अष्टमी तर भगवान शिवाची आणि माता जगतजननीच्या मिलनाचा दिवस मानला जातो. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की भगवान शिवशंकरांच्या पूजेसाठी उपासनेसाठी सोमवारचा दिवस का निवडला गेला? याचे कारण नेमकं काय आहे तर खरं तर सोमवारी शंकराची पूजा करण्याची परंपरा फार जुनी आहे. पण पुरातन या संदर्भात अनेक गोष्टी सांगण्यात येत आहेत की असं मानलं जातं की सोमवारी शिवशंकरांचे व्रत आणि पूजा केल्याने महादेव खूप प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात. आध्यात्मिक पुराणात सोमवारच्या अष्टमी दिवशी पूजा करण्याबद्दल काही तथ्य सांगण्यात आलेले आहेत. सोमवारची अष्टमी ही भगवान शिवशंकरांच्या उपासनेसाठी का समर्पित आहे त्याचा अर्थ रहस्य या दिवसांच्या नावातच दडलेला आहे. सोमवारमधील सोम म्हणजे चंद्र, जो स्वतः भगवान शिवांच्या जटामध्ये असतो. सोमवारचा दुसरा अर्थ कोमल असाही आहे आणि भोलेनाथ हे स्वतः कोमल आणि भोळे भंडारी मानले जातात. तसेच आपण जेव्हा सोमवारचा उच्चार करतो तेव्हा त्यात ओम देखील येतो. सोमवारमध्ये ओम देखील समाविष्ट आहे आणि शिवशंभू हे स्वतः ओंकाराचे रूप आहेत, त्यामुळे हा दिवस अधिक महत्त्वाचा ठरतो. या सर्व कारणामुळे सोमवार हा शिवशंकरांच्या उपासनेसाठी समर्पित करण्यात आलेला आहे. दुसऱ्या एका कथेत असे सांगण्यात आलेले आहे की माता पार्वतीने भगवान भोलेनाथाला प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती आणि 16 सोमवारचा उपवास देखील केला होता. यावर भगवान भोलेनाथ प्रसन्न होऊन माता पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारलं. तेव्हापासून या दिवशी सोमवारचे व्रत पाहण्याची खूप श्रद्धा आहे. भगवान शिवशंकरांची सोमवारच्या अष्टमी दिवशी भक्तिभावाने आराधना केल्याने वैवाहिक जीवनातील सांसारिक जीवनातील सर्व अडचणी बाधा दूर होतात. शिवपुराणात सोमवारच्या अष्टमीचे आणखी एक रहस्य सांगण्यात आलेले आहे. ते म्हणजे सोमवारची अष्टमी साधीसुधी अष्टमी नसून माता पार्वती आणि भगवान शिवशंकरांच्या मिलनाची अष्टमी आहे. तर भगवान शिवाला फक्त माता पार्वतीच भेटायला येत नसून 64 योगिनिया सुद्धा सोमवारच्या अष्टमी दिवशी भगवान शिवाला भेटण्यासाठी येत असतात आणि त्या नृत्य सुद्धा करत असतात. या 64 योगिनिया भगवान शिवासमोर नृत्य करत असतात तेव्हा भगवान शिव उठून त्यांना आपल्या हस्तकमलावर धारण करतात
आणि हस्तकमलावर धारण करून माता लक्ष्मीला 64 योगनिया घेऊन दिल्या जातात. माता लक्ष्मी त्या 64 योगनिया भगवान विष्णूजवळ घेऊन जातात. भगवान विष्णू ब्रह्माजीजवळ त्या 64 योगनिया घेऊन प्रदान करतात. आता माता ब्रह्मानी त्या 64 योगनिया माता जगतजननी आदिशक्तीला देतात. आदिशक्ती त्या पुन्हा 64 योगनिया घेऊन शिवाला समर्पित करतात. म्हणून सोमवारच्या अष्टमीला विशेष असे महत्त्व आहे. या दिवशी कुठलीही मनोकामना इच्छा भगवान शिवाला मागितले तर ती भगवान शिव पूर्ण करतात. तर मैत्रिणींनो, आज आपण प्रदोष काळामध्ये जेवढे शक्य होईल तेवढे निधान भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या मुख्य दरवाजाजवळ एक दिवा प्रज्वलित करावा. बेलपत्राचे वृक्ष असेल तर त्या वृक्षाखाली एक दिवा प्रज्वलित करावा. यामुळे सुद्धा भगवान शिवशंकर आणि माता पार्वती अखंड आपल्या घरामध्ये निवासस्थान करतात असे म्हटले जाते. आता आपण शिवपुराणानुसार सोमवारच्या अष्टमी दिवशीचे तुमचे दुःख कष्ट संपवणारे उपाय पाहणार आहोत. चला तर मग बघूयात. नंबर 1, सोमवारची अष्टमी 7 वेळा चुल्लोभर पाणी म्हणजे तुमच्या हातामध्ये जो लोटा आहे त्या लोट्यातून भगवान शिवशंकरांना थोडे थोडे करून 7 वेळा अर्पण करून आणि 7 वेळा वृक्षाची पाने दक्षिण दिशेकडे बसून उत्तरेकडे तोंड करून शिवशंकरांना समर्पित केल्याने कितीही कष्टात चाललेले समय असू द्यात त्या कष्टातून समय निघून जातो आणि काहीतरी चांगली खबर मिळते. 2, धतुरा आणि धतुराचे पुष्प अगदी छोटंसं झाड आहे, खूप मोठं झाड नाही. त्या झाडाला काटा आहे, धतुरा आहे आणि त्यातही साधारणतः धतुरा नाही तर ज्या धतुराच्या खालच्या बाजूला दांडीला लाल कलर असतो तर ती सोमवारच्या अष्टमी दिवशी देवादिदेव महादेवांना समर्पित केले जाते. त्या व्यक्तीच्या जीवनात आर्थिक परिस्थिती कितीही कठीण चाललेली असो, आलेला पैसा टिकत नसेल तर माता लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत करते आणि ती कधीही कमी पडत नाही. 3, आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे, सोमवारच्या अष्टमी दिवशी चुकून जर एक बेलपत्र एक सफेद पुष्प भगवान शिवशंकरांना समर्पित केलं जातं तर हे मानून चला की जर तुम्ही भगवान शिवशंकरांना काहीच मागितले नाही तरीही भगवान शिवशंकर देण्यासाठी तुमच्या दरवाजाजवळ पोहोचतात. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा. 4, ज्या मुलांचा विवाह होत नाही, मुलींचा विवाह होत नाही, सोमवारच्या अष्टमी दिवशी एक लाल फूल चंदनामध्ये बुडवून जिथे अशोक सुंदरच्या स्थानावरती लाल पुष्प आणि चंदन ज्या व्यक्तीचा विवाह होत नाही तो अशोक सुंदरच्या स्थानावर समर्पित करतात तर मात्र 3 महिन्यामध्ये त्या व्यक्तीचा विवाह जमतो. 5, कुठलाही शारीरिक त्रास असेल, शारीरिक तकलीफ असेल, सरळ सरळ शिव महापुराण कथेत सांगितले आहे की ज्या दिवशी सोमवारची अष्टमी पडते त्या दिवशी अखंड कुठेही तुटलेला हरभरा डाळ 14 हरभऱ्याची डाळ घेऊन जो व्यक्ती आजारी आहे त्याच्यावरून 14 वेळा उतरवून भगवान शिवशंकरांचे स्मरण करून भगवान शिवशंकरांना समर्पित केल्याने त्या व्यक्तीची शारीरिक कष्ट बंद होईल. कधीही जीवनामध्ये कंबर, गुडघे, पाठ, मणका दुखण्यास प्रारंभ होणार नाही. 6, जर एखाद्याला खूप त्रास होत आहे, खूप कष्ट करता पण तुमचे काम पूर्ण होत नाही, प्रमोशन मिळाले नसेल, शिक्षणाच्या बाबतीत असेल, शेतीविषयी असेल, लग्नाविषयी असेल तर ते काम होत नसेल तर ज्या दिवशी सोमवारची अष्टमी पडते, सोमवारची अष्टमी तिथे पडते, 31 हिरवे मूग, 31 अखंड तांदूळ आणि 31 बेलपत्र भगवान शिवशंकरांच्या मंदिरात घेऊन जावे. सोमवारच्या अष्टमी दिवशी भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये फक्त 3 वस्तू तांदूळ, मूग आणि बेलपत्र. प्रथम शिवशंकरांची दहेली म्हणजे उंबरठा आहे तिथे अखंड उजव्या किंवा डाव्या साईडला कुठल्याही साईडला तांदूळ अर्पण करा. त्यानंतर जिथे नंदी आहेत, नंदीचा उंच पाय आहे तिथे हिरवे मूग अर्पण करा आणि शेवटी भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती माता अशोक सुंदरीची जे स्थान आहे, भगवान शिवशंकरांची छोटी मुलगी आहे, भगवान शिवशंकरांच्या 13 मुली आहेत त्यातील सगळ्यात छोटी मुलगी ही अशोक सुंदरी आहे. पिवळे चंदन, लाल चंदन त्या बेलपत्राला लावून एक एक करून ते बेलपत्र समर्पित करत जावा. परंतु त्याची दांडी तिथून पाणी खाली पडते त्या साईडला असावी. तुम्ही निवेदन करून पहा. तुमची एका सोमवारी उपाय केला तर येणाऱ्या सोमवारच्या अष्टमीपर्यंत तुमची इच्छा पूर्ण झालेली असेल. 7, ज्या व्यक्तीला मायग्रेनचा त्रास आहे, मध्ये अर्धे डोके दुखतं किंवा पाठीमागे डोके दुखत असेल, सोमवारच्या अष्टमी दिवशी भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन आपल्या मसाल्यातील
7 लवंगा त्याला फुल असावे अशा मनोभावे अर्पण करावेत. तर हळूहळू मायग्रेनचा त्रास होतो, ते डोके सतत दुखत असते, तो त्रास हळूहळू कमी होण्यास मदत मिळते. 8 एखाद्या स्त्रीला सांसारिक जीवनामध्ये खूप दुःख आहे, ती खूप मानसिक त्रासातून जात आहे, सतत कुठल्या ना कुठल्या दुःखाचा सामना करत असेल, तर शिवपुराण कथेत असे म्हटले आहे की सोमवारच्या अष्टमी दिवशी एक अखंड तांदूळ, एक बेलपत्र, एक लाल फुलांची पाकळी, माता माननी, माता गौराई, माता आदिशक्ती या 3 नावाने माता अशोक सुंदरीच्या स्थानावर समर्पित केल्याने त्या स्त्रीच्या आयुष्यातून दुःख, दारिद्र्य, मानसिक त्रास हळूहळू दूर होण्यास भगवान शिवशंकर स्वतः मदत करतात. कारण शिवपुराण असे म्हटले आहे की अशोक सुंदरीच्या स्थानावर निदान एक जरी तांदूळ अर्पण केला तर भगवान शिवशंकर त्या स्त्रीच्या डोळ्यात कधीही पाणी येऊ देत नाहीत. आपली मुलगी मानतात. 9 कधीही आयुष्यामध्ये असा प्रसंग आला की सोमवारची अष्टमी आहे आणि तुमच्या घरामध्ये किंवा कुठेही आजूबाजूला गोमाता गोशाळा आहे, तर त्या गायीचे दूध, सकाळचे दूध घेऊन एका बेलपत्राला मध्यभागी ते दूध लावावे आणि खाली 2 पानाला गायीचे तूप लावावे आणि भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती 1 लोटा जल समर्पित करून हे बेलपत्र मनोभावे समर्पित करावे. तुम्हाला आयुष्यामध्ये कोणतीही कितीही म्हणू द्या की तुमच्या आयुष्यामध्ये किस्मतमध्ये सुख नाही, दुःख लिहिलेले आहे, तुमच्या जीवनामध्ये धक्के खाणे लिहिलेले आहे, तर त्याचे ऐकून घ्या आणि शेवटी सोमवारच्या अष्टमी दिवशी नक्की हा उपाय केल्याने जिंदगीमध्ये कितीही दुःख आसपास भटकणार नाही, सुखाची अनुभूती नक्की मिळेल. फक्त श्रद्धा ठेवून हा उपाय करा. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम उमा पार्वती पते हर हर महादेव नक्की टाईप करा. भगवान भोलेनाथ तुमची नक्की इच्छा पूर्ण करतील. धन्यवाद.